नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज नोकरी संदर्भातली जाहिरात पाहतोय ती सोलापूर अंगणवाडी इथून ही जाहिरात असून आपल्याला शैक्षणिक पात्रता ही किमान 12वी उत्तीर्ण आहे. या संदर्भात व्हिडिओ पाहतोय, मात्र त्या अगोदर आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर बघा, अंगणवाडी मदतनीस म्हणून शहराचं नाव आहे अक्कलकोट, बार्शी आणि माढा. इथं बघा, अक्कलकोट इथं एक जागा, बार्शी इथं 2 आणि माढा इथं एक जागा या अंगणवाडी मदतनीसचे जाहिरात निघालेली आहे. या संदर्भामध्ये आपल्याला क्वालिफिकेशन जे आहे ते 12वी उत्तीर्ण आहे आणि आपल्याला त्यांनी जर आपल्याला कमीत कमी 2 वर्ष अनुभव असल्यास आपण ती प्रत जोडू शकता असंही त्यांनी सांगितलेलं आहे. यासोबतच वयोमर्यादा जी दिलेली आहे ती किमान 18 वर्ष व कमाल 35 वर्ष आणि विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा कमाल वर्ष 40 राहील. या संदर्भामध्ये प्रति महिना आपल्याला 7,500 रुपये वेतन असून ज्या नगर परिषद, पंचायत, नगरपंचायत क्षेत्रात मदतनीस पद रिक्त आहे त्या नगरपंचायत क्षेत्रातील रहिवासी असलेल्या उमेदवारांना पात्र समजण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असून अर्ज करण्याचा पत्ता बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी जिल्हा सोलापूर पूर्व 7, कुंजे निवास, ख्रिश्चन हाऊसिंग सोसायटी, 170 रेल्वे लाईन, 7 रस्ता, सोलापूर. या संदर्भातली अधिकृत जाहिरात ही सोलापूर जिल्ह्याच्या वेबसाईटवरती solapur.gov.in या संकेतस्थळावरती उपलब्ध असून अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही 10/7/2026 आहे. या संदर्भामध्ये जी मूळ जाहिरात प्रकाशित झालेली आहे ती मूळ जाहिरात आपण इथं बघू शकता. ह्याच्यामध्ये ही जी 3 शहरं आहेत, या 3 शहरामध्ये बघा, रिक्त अंगणवाडी केंद्राचं नाव जे आहे ते अक्कलकोटमध्ये A04 कामठी गल्ली, बार्शीमध्ये B03 बार्शी आणि B40 बार्शी, माढामध्ये शिवाजीनगर 1 माढा. या संदर्भामध्ये पदाचं नाव हे बघा, अंगणवाडी मदतनीस असून शैक्षणिक पात्रता इयत्ता 12वी उत्तीर्ण आणि कागदपत्रांच्या व गुणपत्रांच्या सत्यप्रती सक्षम अधिकाऱ्यांकडून स्वाक्षंकित केलेल्या असाव्यात असे त्यांनी सांगितलेलं आहे. यासोबतच इतर काही अटी शर्ती आहेत ज्याच्यामध्ये लहान कुटुंब, भाषेचं ज्ञान, विधवा अथवा अनाथ उमेदवाराबाबत काही सूचना, यासोबतच अनुभवी उमेदवारांबद्दल सूचना. त्याचप्रमाणे आपल्याला या संदर्भामधली प्राथमिक यादी जी आहे ती 17 जुलै 2026 रोजी कार्यालयीन नोटीस बोर्डावरती प्रकाशित होणार आहे. या संदर्भामध्ये इतरही काही अटी शर्ती आहेत, त्या आपण व्यवस्थित वाचून घ्या. या संदर्भातला अर्जाचा नमुना जो आहे तो नमुना सुद्धा या जाहिरातीच्या शेवटी यांनी दिलेला आहे. तर मित्रांनो, या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह. पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा. धन्यवाद.